पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातील दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू काढून टाक भीती। नमस्कार, आपण आहोत धुळे शहरामध्ये। धुळे शहरातील जय हिंद कॉलनी प्लॉट क्रमांक 67 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर पद्धतीने घराच्या बॅक साइडला एक सुंदर असं गार्डन डेव्हलप केलेलं आहे। डॉक्टर संजय आणि डॉक्टर रुपाली चित्ते यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारण्यात आलेलं हे अतिशय विलोभनीय गार्डन आपण पाहू शकतो की या ठिकाणी विविध सुंदर सुंदर असे फुलं या ठिकाणी बहरलेले आहेत। 44 डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा या ठिकाणी अतिशय गारवा देणारं दृश्य आपण पाहू शकतो। डॉक्टर संजय चित्ते आणि डॉक्टर रुपाली चित्ते हे पर्यावरण प्रेमी आहेत। निसर्गाची अनेकदा संवर्धनाची कास धरा असा वेळोवेळी ते नारा पण देतात आणि इतरांना सुद्धा सांगतात। आपण थेट जातो डॉक्टर रुपाली चित्ते यांच्याकडे। रुपाली मॅडम, आज धुळे शहराचं तापमान 44 अंशावर गेलेलं आहे, तरी सुद्धा तुमच्या घरात आल्यानंतर गेली अर्धा तास मी ते अनुभवलं की अतिशय गारवा आहे। या गार्डनचं रहस्य आणि काय सांगाल या गार्डन बद्दल? झाडांमुळे आमच्या घरात भरपूर गारवा आहे आणि कोणाला कितीही टेम्परेचर असलं तरी बाहेरून येणारा माणूस एकदम खुश होतो, कारण त्याला थंड वाटतं, छान वाटतं डोळ्यांना। आणि आम्ही हे सगळं गार्डन घरच्या ज्या कचरा असतो आपण वेस्टेज, किचन वेस्टेज, त्याच्यापासून डेव्हलप केलेलं आहे। आम्ही मातीचा वापर कमी करून जेवढं किचन वेस्ट किंवा आपला झाडांचा पालापाचोळा पडतो त्याचं खत तयार करतो आणि त्याचाच वापर कुंड्या भरण्यासाठी करतो। आणि त्या पद्धतीने आम्ही कुंड्या भरत असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्याचं आमच्या प्रमाण पर्यावरणात जात नाही कचरा घरातला, आणि त्याचा उपयोग होतो आणि आम्हाला भरपूर बहरलेली बाग दिसते। डॉक्टर संजय चित्ते सर आपल्यासोबत आहेत। चित्ते सर, आज तापमान बघितलं की अक्षरशः दुपारी तर 12 नंतर आणि अक्षरशः सायंकाळी 6:30-7 पर्यंत धुळे शहरामध्ये कुठेही गेलात तरी बाहेर निघावंसं वाटत नाही, पण आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरातून बाहेर निघावंसं वाटत नाही। एकूणच या पर्यावरण संवर्धनाची जी तुम्ही ही कास धरलेली आहे, अतिशय सुंदर सुंदर छोटे छोटे रोपटे आणि ती बहरलेली फुलं, याबद्दल एक निसर्गप्रेमी म्हणून काय आवाहन करणार? आवाहन करण्यापेक्षा की आपल्या भोवताली जी काही झाडं वगैरे असतील त्याचं जपणूक करण्याचा पहिले प्रयत्न करावा। नवीन झाडं लावण्याची संकल्पना प्रत्येक जण करतो, पण ते परिपूर्ण होत नाही। तर त्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या झाडांना शक्य होईल तेवढं पाणी, खत देऊन जर त्यांचं संवर्धन केलं तर निश्चितच आपल्या आजूबाजूला झाडांमुळे टेम्परेचर नाही म्हटलं 3 ते 4 डिग्रीचा बऱ्यापैकी फरक जाणवेल आपल्याला। जसं तुम्हाला आमच्या घरात आल्यावर जाणवलं की आमच्या घरात एकदम तुम्हाला आल्हाददायक वाटलं, त्याचं मूळ कारण म्हणजे आम्ही आजूबाजूला सुद्धा बरीच मोठी झाडी लावलेली आणि ह्या संपूर्ण आता इथे हा बेल आहे, हा आंबा आहे, त्याच्या बाजूला चाफा आहे, पाठीमागे काही झाडं लावलेली आहेत खालच्या गार्डनमध्ये, आणि वरच्या फ्लोअरला सुद्धा आम्ही भाजीपाला आणि बऱ्यापैकी फळझाडांचं आम्ही संवर्धन करतो। आणि जे काय कचरा आमच्याकडे असेल तो कुठल्याही
प्लास्टिक सोडून काही फेकलं जात नाही. वर्षभर पुरेल असा भाजीपाला तुम्ही घरच्या घरी पिकवता आम्ही असं ऐकलंय, काय सांगाल? वर्षभर म्हणण्यापेक्षा उन्हाळ्यात थोडासा भाजीपाल्याचं प्रमाण कमी होतं, तरी ह्या वर्षी भेंडी आम्हाला येते उन्हाळ्यात आणि पालक आहे. तर पालक गेल्या एक 7-8 वर्षापासून आम्ही काही बाहेरचा विकत आणलेला नाही. जेवढा जो काय घरी तयार होतो तोच पालक आम्ही खातो. आणि मात्र साधारण जुलैपासून ते आम्हाला फेब्रुवारीपर्यंत बऱ्यापैकी घरच्या भाजीपाला खायला मिळतो आम्हाला. इथे विविध पक्ष्यांसाठी सुद्धा तुम्ही काही सोयी केलेल्या आहेत. पक्ष्यांसाठी पाणी वगैरे त्याची सुद्धा तुम्ही सोय केलेली आहे. विविध पक्ष्यांचे घरटे सुद्धा तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीने बनवलेले आहेत. ही सगळी कलाकृती करणारी डॉक्टर रुपाली चित्ते मॅडम, अर्थातच आमच्या धुळ्याचं हे एक वैभवच समजावं लागेल की अतिशय सुंदर अशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित या सगळ्या भांड्यांना सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीची कलाकृती त्यांनी दिलेली आहे. भोपळा असेल, पोपटाचं घर असेल, अशा विविध संकल्पना. मॅडम, हे सुचतं कसं तुम्हाला? ते देवाने दिलेली देण आहे असं समजू. आणि निसर्गाकडनं आपण घेतो तर निसर्गाला काहीतरी द्यायला पाहिजे आणि नैसर्गिक वस्तूंनीच आम्ही आमचं गार्डन सजवलेलं आहे. इथे भरपूर पक्षी दरवर्षी त्यांचे पिल्लं द्यायला येतात आणि त्यांची पिल्लं उडती झाली की ते निघून जातात. पण त्यामुळे आमचा खूप छान विरंगुळा होतो आणि आमच्या गार्डनचा त्यांच्यासाठी काहीतरी उपयोग होतोय ह्याचं समाधान वाटतं. या टबांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिलीज आहेत. लक्ष्मी कमळ आहे. आम्ही त्या काही बियांपासून तयार केलेले आहेत. तर काही ठिकाणचे कंद आम्हाला मिळाले त्याप्रमाणे आम्ही ते वाढवले आहे. हे प्रत्येक लिली ही वेगवेगळ्या कलरची आहे आणि ती जोपासली आहे. सध्या उन्हाळ्यामुळे जरा त्याचं फ्लॉवरिंग कमी झालंय, पण पावसाळ्यात येतं. पावसाळ्यात भरपूर फुलांनी बहरलेले असतात. आणि इथे पाणी असल्यामुळे भरपूर पक्षी पण पाणी प्यायला येतात सकाळ आणि संध्याकाळ.